निधड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला. वाघनखाने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला. असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला. कित्येक लढाया लढून त्याची आहुती वाहून शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी स्वातंत्र्य पाहिलं असेल, गुलामगिरीत राहिला असेल. स्वातंत्र्याचे मूल्य अनेक शब्दात सांगता येणार नाही, इतके मोठे. आपण सर्वजण तर खूपच नशिबान आहोत की आपण या स्वातंत्र्य भारत राज्यात जन्म घेतला. या बाकीच्या अडचणी, त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात नाही घातल्या घेतल्या, म्हणून आपण सर्वजण खूप नशिबान आहोत. मित्रांनो, भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं फक्त तोंडावर जरी आली ना तरी असं रक्त सळसळायला लागतं. आपली मान अभिमानाने उंचावते. जेव्हा तो तिरंगा आपल्यावर फडकत असतो ना, तेव्हा देशातील, आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पाण्यासारखा असतो. किसी ने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. मोहब्बत के इसी मिट्टी को तो हिंदुस्तान कहते हैं. मोहब्बत के इसी मिट्टी को तो हिंदुस्तान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे कहते खामोशी. जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं. मित्रांनो, आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं. का बरं? कारण भारतासारखा समृद्ध, शेतीप्रधान, कृषीप्रधान देश दुसरा कोणता त्याकाल तरी नव्हता हो. म्हणूनच कदाचित इंग्रजांना भारतातून पावलाबाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा. 1857 चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला. 26 जानेवारी 1950 भारत प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहिती आहे, जरी भारत देश स्वतंत्र झाला असला तर ते कुणापासून स्वतंत्र झाला? या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून. पण धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून नाही. ते कार्य तर अजून काल चालूच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लाल बहादूर शास्त्री यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले. समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले या स्वतंत्र भारत राज्यात सुराज्य पाळण्यासाठी. पण खंत याची वाटते, आजही तो हवा तसा भारत, स्वप्नातला भारत, सुराज्य दिसत नाही. पूर्वी ना इमानापेक्षा इमान शब्द भारतासाठी खूप महत्त्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलो आपण. या भारताच्या सूर्याला आता गोडीगारीचे ग्रहण लागले. एवढेच नाही, किती बदल झालाय. नाही, पण एक गोष्ट तर आहे ना की भारत स्वतंत्र झालाय. आपल्या हातात आहे सत्ता, भारतीयांच्या हातात आहे. मग असं का होतं? राष्ट्रगीत म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही ना. फक्त 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला वंदे मातरम म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त होतं. राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्र उभारणीच्या भावनेने, राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेने, राष्ट्रभक्त बनता येतं ते कर्तव्यनिष्ठेने. जरा स्वतःला प्रश्न विचारा, आपल्यामध्ये ते गुण आहेत? आपण हे सगळं केलंय? आणि जर नसेल तर आपण देशभक्त आहोत का? सांगा. प्रत्येकाला एक प्रश्न पडायलाच हवा ना की एक ते देशभक्त आहेत जे सतत दिवस लढतात, आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाचे रक्षण करतात. एक ते देशभक्त आहेत जे भारत गुलामगिरीच काय, गुन्हेगारी कोणत्याही जात फसू नये, गुन्हेगारीचे जाळ वाढू नये म्हणून प्रयत्न करतात. शेवटी एवढंच मला असं वाटतं, आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है. शेवटी आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है. खुश नसीब होता है वो खून जो देश के काम आता है. खुश नसीब होता है वो खून जो देश के काम आता है. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.